बाबासाहेबांना आमच्या हीन जीवनाने आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या भरवशावर रंगरूप दिलं म्हणून कालचे रडणारे चेहरे आज हसायला लागले. पंख असून उडण्याचं सामर्थ्य नसलेल्या पाखराच्या अंगात उडण्याचं नवं सामर्थ्य मिळवून दिलं. म्हणून दाही दिशा आनंदानं बाबासाहेबांचं गुणगान आपण गात आहोत. या दीनदुबळेच्या कल्याणासाठी बाबासाहेबांच्या रूपानं या बोधिसत्वाला जन्माला घालून निसर्गाने जरूर जाणूच केली. दीनदलितांची व्यथा पाहून या महामानवाला कसं राहावे. त्याला सबंध देशाच्या हितासाठी भारतीय संविधान लिहून आमच्या न्याय हक्काची एक एक कलम घटनेच्या पानापानात लिहून ठेवले. म्हणून आज आम्ही मोठ्या दिमागानं जगायला लागलो. ही सारी बाबासाहेबांची पुण्य आहे. दाही दिशा गाती बाबत जगून ओठावर आला हसून बोलला समान. माय भीमाई कशी जादू केली तुला राखा मागे एक दिला भीमाच्या रूपानं. भारताची शान अशी राखली भीमानं. भारताची शान अशी राखली भीमानं. लिहून सुंदर हे संविधान. हे पोरा अरे पोरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याई. तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याई. इकडं बा तसाच मूलमंत्र दिला. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिको पदही उपभोगली. कोणी आमदार खासदार मंत्री झाले पण आम्ही मात्र संघटित होऊ शकलो नाही. याचं दुःख आजही. बाबासाहेब म्हणायचे अरे मी मोठ्या कष्टाला समाजाचा गाडा इथपर्यंत आणून ठेवलाय. तुम्हाला काय तू पुढे नेता अवश्य न्या. माग ओढू देऊ नका रे बाबा. बाबासाहेबांचा विश्वास होता की माझे शिकले सवरले लोक माझा हा रथ जरूर पुढे येतील. पण नाही ते आज मात्र बायको पुरात खरा खरा मशगूल आहे. अरे बाबांनो येणाऱ्या पिढीचा विचार तर करा. बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याची एक वेळ आली आहे. समाज धोक्यात आहे आमचा. अन्याय अत्याचार बलात्कार सुरू झाले. जय भीम वाल्यानं तुम्हाला आता सावरायला हवा. तुमचं भविष्यकाळ तुम्हाला माफ करणार नाही जर तुम्ही सावरला नाही.